मळ्यातलं हे हिरवंगार वातावरण अनुभवायला फारच छान वाटतं. त्याचमुळे 2 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे आणि मैत्रिणींनो आम्ही गावाकडे जायला निघालेलो आहे. तर आता हे माझं गाव शहरातलं जे माझं किचन आहे ते बघू शकता. आज आवरून झालेलं आहे. आज इथे काहीच माझं काम नाही कारण आम्ही चाललो आहोत 2 दिवस सुट्टीला. मग त्याचा आम्ही निरोप घेऊन निघालो बाहेर. तर शनिवार, रविवार 2 दिवस जोडून सुट्टी आल्यामुळे म्हटलं जरा गावाकडे व्हिजिट देऊन येऊया. निसर्गाच्या सानिध्यात गेलं की खरंच खूप छान वाटतं आणि आपला जो कामाचा थकवा आहे तो जणू काही निघूनच जातो. म्हणून आम्ही निघालो आहे गावाकडे. वातावरण बघू शकता. मधून-अधून एखादा पावसाची चळक बारीक येते आणि तसं बऱ्यापैकी ऊन पण आहे, मधून-अधून पडतंय आणि नुकताच पावसाला सुरुवात झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी इतकी हिरवळ आलेली आहे. दोन्हीकडे हिरवीगार झाडं आणि शेती पण खूप छान फुललेली आहे. शेतकऱ्यांची शेतातली कामं चालू झालेली आहेत. पाऊस पडला की शेतकरी कामात तर नक्कीच येतो. रोडचीही कामं चालू आहेत. रोड तसा व्यवस्थित नाहीये. काही ठिकाणी छान केलेला आहे, काही ठिकाणी अजून काम चालू आहे आणि गावाकडचे रस्ते तर बघू शकता चिखल माती तर असतेच. पण अशाही सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढत आम्ही गावाकडे आलेलो आहे मैत्रिणीनं. काही ठिकाणी रस्ते खूप छान आहेत, काही ठिकाणी खराब आहेत. तर हा आमच्या गावाकडे येण्याचा रस्ता बघू शकता. ही आली आमच्या गावाची म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते आमच्या मळ्याची कमान. तर इथे आमचे सगळे जी भावकी आहेत त्या सगळ्यांची शेतं आहेत आणि इथेच आमचं आता शेत चालू होतंय. मैत्रिणींनो मी आलेली आहे आता घरात. तर हे आहे आमचं मळ्यातलं घर. या अगोदरही मी शूटिंग केलेलं आहे मैत्रिणींनो आणि माझ्या मळ्यातलं घर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. माझे या अगोदरचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तुम्हाला नक्की त्यामध्ये सगळ्या गोष्टी कळतील मैत्रिणींनो. तर हा आहे आमच्या गाईचा गोठा. बघू शकता इथे सुंदर अशा आमच्या गायी बांधलेल्या आहेत. इकडे गाईसाठी चारा ठेवलेला आहे. या सगळ्यांच्या सानिध्यात आलं की समर्थ ही खूप खुश होतो. समर्थची 2 दिवसाची सुट्टी असल्यामुळे गावाकडे यायचं म्हटलं की तो खुश असतो. इथे आमचं छोटंसं मांजराचं पिल्लू आहे. त्याच्याबरोबर ते सुंदर असा तो खेळ खेळत असतो. इथे गाईला आई पाणी पाजवायला लागलेले आहेत. समर्थच्या आजी आहे ही आणि माझ्या सासूबाई आहेत मैत्रिणींनो. समर्थ ही गाई वगैरे त्याला फार आवडतात. तर बघू शकता अगदी गाईच्या जवळ जाऊन बसलेला आहे आणि गाईला पाणी कसं पाजवते आजी त्याची तो बघत आहे मैत्रिणींनो. या सगळ्या गावाकडच्या गोष्टी आहेत ना आपल्याला शहरात कुठेच बघायला भेटत नाहीत आणि सुट्टी असली की समर्थची ओढ नेहमी गावाकडेच असते. त्याला ह्या गावात आल्यानंतरचं जे गावातलं जीवन आहे त्याला फार आवडतं. इथली ह्या गायी, जनावरं, परत शेतातलं वातावरण, अवतीभोवतीची हिरवळ, परत आमच्या मळ्यात आमचं कुत्रं पण आहे. त्या कुत्र्यासोबत तो खूप छान खेळतो. मांजर आहे, मांजरासोबत खेळतो. तर हे गावाकडचं असं असतं मैत्रिणींनो वातावरण. तुम्ही जर कोणी गावाकडे राहत असाल तर तुम्हाला नक्कीच या गोष्टी माहीत असतील. पण ज्या आपल्या काही मैत्रिणी आहेत ज्या फक्त शहरातच राहतात त्यांना या गोष्टी माहीत नसतील. त्यामुळं त्यांच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करते आहे. तर रानामध्ये काही भाजी वगैरे लावलेली आहे. त्याच्यात खूप गवत झालं होतं. ते काढण्यासाठी सासूबाई आलेले आहेत. तर म्हटलं आपण पण थोडंसं बघूया आपल्याला जमतंय का. मला काही जास्त शेतीतली कामं जमत नाहीत. पण मी जेवढी काही करू शकते तेवढी मी करते मैत्रिणींनो. आणि आमचं जे घर आहे ते रानामध्येच आहे. म्हणजे रानातच बांधलेलं आहे. घराच्या समोरच सगळी शेती लगेच चालू होती. तर इथे गवत काढण्यासाठी आम्ही दोघी बसलेलो आहे. इथं आमच्या सासूबाईंनी काही गवारीची झाडे, काही भेंडीची झाडे, टोमॅटोची झाडे लावलेली आहेत आणि त्याच्यात पाऊस एकसारखा चालू असल्यामुळे गवत खूप वाढलेलं आहे. तर हे गवत बाजूला करावं लागतं. नाहीतर आपण जे लावलेलं पीक असतं ते पीक हे व्यवस्थित येत नाही. त्यासाठी गवतं जे आजूबाजूला नको असलेले जी रोपटी वगैरे आले ते आम्ही काढण्याचा इथं आमचं काम चालू आहे मैत्रिणींनो. थोडासा पावसाळा आज उघडीक दिल्यामुळे बाहेर शेताची कामं करायला लागलेली आहेत. कारण पाऊस जर असाच चालू असेल तर शेतातली कामं तशीच थांबतात. कारण पावसात तर जाता येत नाही आणि पावसात चिखल खूप झालेला असतो आणि आपण जर तसंच काम करायला लागलो तर जमीन घट्ट होती. त्यामुळे शेतकरी पाऊस जर पडत असेल तर रानात कामाला शक्यतो येत नाही. पाऊस थोडासा उघडीक झाली नंतर शेतात कामाला येतात. पण काही जणांना असं असतं की त्यांना जनावरांसाठी चारा वगैरे काढावाच लागतो. तर त्यांना पावसात ही शेतीची कामं करावीच लागतात. मैत्रिणींनो आसपास हे वातावरण असलं की मनात ज्या काही गोष्टी दुःख असतं त्याचा जणू काही विसरच पडतो. आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो की आपल्या मनाला एक विशिष्ट प्रकारचा गारवा मिळतो. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात ज्यावेळेस शक्य असेल त्यावेळेस आपल्याला जाता येणं खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे मनाला एक प्रकारची वेगळीच अशी शांती भेटते. तर समर्थचे आजोबा इथे गवतांवर तणनाशक मारत आहेत. तर समर्थ बघत आहे. त्याची पण इच्छा आहे की मीही ते गोष्ट करावी. औषध असल्यामुळे त्याचे आजोबा त्याला ते देत नाहीयेत. पण त्याचा हट्ट चाललेला आहे की मी एकदा तरी मारतोच. मला पण द्या ना थोडंसं. म्हणून त्याच्या हट्टापायी समर्थच्या आजोबांनी त्याच्याकडे ते पंप दिलेलं आहे. त्यात जास्त औषधाचं प्रमाण नाहीये. थोडंसं पाणी जास्त वाढवून त्याच्याकडे त्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. जेणेकरून त्यालाही थोडीशी या गोष्टीची सवय व्हावी
ते कसं मारायचं, कुठं मारायचं, किती प्रमाणात मारायचं, हे सगळे त्याचे आजोबा त्याला सांगायला लागलेले आहेत. मुलांना या गोष्टी शिकवल्या की त्यांच्याही मनात खूप छान असं एक वेगळ्याच प्रकारच्या शेतीबद्दलची आदर निर्माण होतो. मैत्रिणींनो, शहरात या गोष्टी आपल्याला बघायला भेटत नाहीत. तर इथे नारळाचे जे फांद्या असतात त्या पडल्या होत्या, तर सासूबाई त्याचा खराटा बनवायला घेतलेला आहे. गावाकडे या सगळ्या गोष्टी खूप अशा आपुलकीने आणि प्रेमाने केल्या जातात. इथे आमचा बसलेला आहे, बघू शकता तुम्ही, आमचा हा टॉम्या बसलेला आहे. टॉम्या रस्त्यातच बसतो. येणाऱ्या जाणाऱ्यांना पटकन भुंकायचं हे त्याचं काम असतं. इथे बघू शकता रानात लांबवर अशा मेंढ्या आलेल्या आहेत. त्या मेंढ्या गवत वगैरे उगवलेलं आहे बांधाच्या कडेला, ते खायला लागलेले आहेत. बघू शकता एका झाडावर ही मेंढी कशी चढलेली आहे आणि छानपैकी त्या हिरव्या गवताचा, हिरव्या झाडाचा, हिरव्या पालाचा आस्वाद घेत आहे. रानातल्या ह्या भाज्या आम्ही काढून आणलेल्या आहेत. तर या भाज्या निवडण्याचं आमचं इथं काम चालू आहे. रानात असलं की आपल्याला हक्काचं आणि प्रेमाचं या सगळ्या गोष्टी खूप मिळतात. मैत्रिणींनो, शहरात आपण पैसे देऊन जरी या गोष्टी आणल्या तरी त्यात ते प्रेम नसतं आणि आपल्या गावाकडच्या किंवा आपल्या रानातली जी भाजी असती त्यात खूपच प्रेम असतं आणि त्या भाज्यांना पण चव एक वेगळ्याच प्रकारची लागते. तर या पद्धतीने आम्ही सगळ्याजणी मिळून, आमच्या गप्पा तर चालल्याच आहेत. या माझ्या सासूबाई आहेत आणि तिकडे बसलेले आहेत ते माझ्या सासूबाईंच्या बहीण आहेत. म्हणजे या दोघी पण माझ्या सासूच आहेत. तर त्या पण 4 दिवस सुट्टीसाठी इकडे आलेल्या आहेत आणि त्यांना पण या गोष्टी फार आवडतात. त्या भाजी नीट करत आहेत. तर आमच्या सगळ्यांच्या भाजी नीट करता करता छानपैकी गप्पा रंगलेल्या आहेत. तर या गोष्टी खरंच, रानातल्या गोष्टी, रानातल्या ह्या हवा, थंडगार हवा, या गोष्टी खरंच मनाला खूप काही असं वेगळं सांगून जातात आणि मनाचा जो थकवा आहे ना, तो पूर्ण कमी होतो. त्यामुळं ज्यावेळेस वेळ मिळेल, ज्यावेळेस सुट्टी मिळेल, तेव्हा आम्ही नेहमी गावाकडे येतो. काही कारणास्तव आपल्याला गावं सोडावी लागलेली असतात. पण मैत्रिणींनो, आपल्या गावाची ओढ ही आपल्या मनात कायम असतेच. तर या पद्धतीने तुम्हीही तुमच्या गावाकडे जाता का? व्हिजिट करता का? गावाकडे जाण्यासाठी तुम्हाला ओढ असते का? याची कमेंट्स मला नक्की करा. तुम्हालाही सर्वांना गावाकडे जायला, राहायला आवडतच असेल. काही जणांची आपापल्या गावाकडे घरे असतील, काही जणांची नसतील. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? खरंच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमचं एक लाईक मला मोटिवेट करतं आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी घेऊन येते. याही अगोदर मी माझे गावाकडचे व्हिडिओ, चुलीवरचा स्वयंपाक, ह्या व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला आमचं गावाकडचं हे शेत, गावाकडचे हे माझे व्हिडिओ? तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्हालाही आवडतच असेल ना असे गावाकडे जाऊन राहायला? तर मैत्रिणींनो, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी नक्की येणार आहे आणि त्याचबरोबर मैत्रिणींनो, माझे शॉर्ट्स व्हिडिओ पण आहेत जे टेलर कॉमेडीवर डिपेंड आहेत. मी टेलरची कॉमेडी छोटी-छोटी करते, तेही तुम्ही बघून मला त्याबद्दल तुम्ही कमेंट्स करू शकता. तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.